नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये. आणि आज मी चाललोय माझ्या गाडीला HSRP नंबर इन्स्टॉल करण्यासाठी. तर त्यासाठी जे लोकेशन होतं माझं ते होतं पेणचं. तर आता मी निघालोय पनवेलवरून. 11 ते 12चा टायमिंग आहे. मी बऱ्यापैकी लवकर निघालोय बिकॉज सेकंड सॅटर्डे आहे, ट्रॅफिक असू शकते. त्यामुळे अभी हम निकला है ना बाबा. तुम्ही जर ही वाली माझी व्हिडिओ बघितली असेल ना तर तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की कशा प्रकारे तुम्ही हा नंबर प्लेट ऑर्डर करू शकता तुमच्या गाडीसाठी. 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, डझंट मॅटर. तुमच्या गाडीसाठी तुम्ही कसं ऑर्डर करू शकता. तर आता त्याच नंबर प्लेटला आपण करणे को जा रहे इन्स्टॉल म्हणतो मी. तर फटाफट जाऊया आणि बघूया की ती प्रोसेस कशी असते, काय सगळ्या गोष्टी तिथे दाखवाव्या लागतात. कारण की जेव्हा तुम्ही काय म्हणतात त्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतात नंबर प्लेटसाठी, त्यावेळी ना तुम्हाला एक PDF येते की रिसिप्ट येते ज्यावरती सगळ्या गोष्टी मेन्शन्ड असतात की कुठली कुठली तुमची गाडी आहे, काय आहे, लोकेशन येतो, लोकेशनचं GPS मॅपचं लिंक येतं, सगळ्या गोष्टी त्या पर्टिक्युलर PDF वरती येतं. आणि आय थिंक ती PDF दाखवावी लागते तिथे जाऊन. त्यानंतर तुमचा नंबर प्लेट तुम्हाला दिला जातो. सो बघूया काय ऍक्च्युअल प्रोसेस असते ती. तर आता हा आहे आपल्या नंबर प्लेटचा कवर आणि हा आपल्याला आलेला आहे नंबर प्लेट. तर हे दादा बसवत आहेत गाडीमध्ये आपल्या नंबर प्लेट. बघूया कशी प्रोसेस आहे. हो मार. तर इथे तुम्ही माझी नंबर प्लेट बघू शकता. तर फक्त नंबर प्लेट यांच्याकडे येते आणि ही जी कॅप आहे ना, ही कॅप मी सेपरेट घेतली. यांच्याकडे अवेलेबल असते 250 रुपीजला, पुढचं आणि मागचं दोन्ही. तर हे कॅप मी स्वतः घेतलेली आहे गाडीसाठी, कारण की नंबर प्लेट सेफ राहायला, ऑर एल्स काही नाही. ऑलराईट, तर माझ्या गाडीमध्ये नंबर प्लेट झालेला आहे अटॅच. तुम्हाला पण जर जेव्हा तुम्ही बुक कराल आणि तुम्हाला हे लोकेशन जर येत असेल ना पेणचं, तर कुठे यायचं तुम्हाला सांगतो. हे बघा, इथे तुम्हाला दिसतंय हॉटेल सूर्या. हे हॉटेल सूर्या ना, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हे अख्खे ना साहिल मार्केट म्हणून आहे. अपोजिट साईडला, एक्झॅक्टली अपोजिटला. तिकडनं हा मुंबईवरनं रस्ता येतोय आणि पेणला जातोय. तर हा जो साहिल मार्केट आहे ना, साहिल मार्केट, इथे भरपूर शॉप्स आहेत. तर शॉप नंबर 19ला, लेट मी जस्ट झूम इन. हे बघा, इथे हा ब्लू कलर शर्ट मुलगा आहे ना, आणि तिथे समोरच्या बाजूला ती लोकं उभी आहेत, बरोबर. तर ते ॲक्च्युअल शॉप आहे जिथे आपला नंबर प्लेट येतो, ठीक आहे. आणि तिथेच जाऊन तुम्ही लावू शकता. इथे पण तुम्ही जरा मी झूम करतो, इथे पण बघा तो मुलगा गाडीवरती लावतोय नंबर प्लेट. तर ना हे लोकेशन आहे एक्झॅक्ट जिथे येऊन तुम्ही नंबर प्लेट लावू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही याल इथे किंवा कुठल्याही सेंटरवरती जेव्हा तुम्ही जाल, तुम्हाला ना तुमची नंबर प्लेट, जी जुनी नंबर प्लेट आहे ती तुम्हालाच काढायची आहे. ऑलराईट, ती लोक काढणार नाही. तुम्हाला पाना वगैरे जो काही असतो, स्क्रूड्रायव्हर किंवा पाना, 10 नंबरचा पाना या किंवा स्क्रूड्रायव्हर लागतो काढण्यासाठी नॉर्मली, तर ते तुमच्याजवळ पाहिजे. तिथे गेल्यावरती ते तुम्हालाच काढावं लागेल, नाहीतर तुम्हाला कुठून तरी मेकॅनिककडनं काढून घ्यावं लागेल. आणि इथे माझ्यामध्ये कोणी मेकॅनिक नाही आहे जवळपास, थोडं लांब आहे, गावात आहे. तर तुम्हाला तुमची नंबर प्लेट स्वतः काढायची आहे, त्यानंतर हे नवीन नंबर प्लेट तुमच्या गाडीवरती इन्स्टॉल करून देणार. सो ही प्रोसेस आहे. ओके, नंबर प्लेटचं काम झालेलं आहे आणि मी आता पेणजवळ पोचलो आहे. म्हणजे पेणचं जे मेन शहर आहे ना, तिकडनं आय थिंक काहीतरी एक 7 ते 8 किलोमीटर म्हणजे तिकडनं पेण आहे, जे लोकेशन आहे एक्झॅक्ट. आणि
आता मी चाललो आहे पेणमध्ये, कारण की मला घ्यायचे पापड. पेणमधले पापड खूप फेमस आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगतो. पेणमध्ये उत्तम प्रकारचे, उत्तम फ्लेवर पण, व्हरायटी पण, सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या प्रकारचे पापड मिळतात. तर आता मी तिथेच चाललो आहे. तर एवढ्या जवळ आलोच होतो, तर बाबांना मी जस्ट कॉल केला की असं असं सगळं झालेलं आहे, गाडीवरती नंबर प्लेट लागलेली आहे. तेव्हा मला बाबांनी आठवण करून दिली की पेण जवळ पोहोचलं तर पापड घेऊन ये. सो गोईंग टू पेण बाबा, पेण. तर हे आहे इथलं साईबाबाचं मंदिर. आणि अपोजिट साईडला हे आहे शंकर देवाचं मंदिर. साईबाबा आणि शंकर देवाचं दर्शन झालेलं आहे. पापड पण घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दाखवतो की पापड कुठून घ्यायचे आहेत तुम्ही. ठीक आहे. तर हा जो परिसर तुम्ही बघताय ना, हा परिसर आहे आपल्या तलावामध्ये जे साईबाबाचं मंदिर आहे त्याचं. ठीक आहे. इकडनं आपल्याला जायचं आहे, स्ट्रेट बाहेर पडायचं आहे या रस्त्यातून. ह्या रस्त्यातून बाहेर पडलात की समोरच्या बाजूला तुम्हाला एक रस्ता दिसतोय, हा वाला. ठीक आहे. इकडनं तुम्हाला जायचं आहे स्ट्रेट या साईडला. ठीक आहे. या साईडला स्ट्रेट जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती ना कुणालाही विचारा, साने पापड भंडार, घरगुती पापड भंडार आहे ते, आणि उत्तम प्रकारचे पापड मिळतात. आम्ही नॉर्मली तिकडनंच आणतो. आता मी पोचलोच होतो गाडीच्या कामाने, तर म्हणून मग इकडनंच मी पापड घेतली आणि आता आपण निघतोय बाहेर. तर HSRCP नंबर प्लेट रजिस्ट्रेशनचं व्हिडिओ नसेल बघितलं तुम्ही तर त्याची मी लिंक देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल, आहे कार्डमध्ये पण मिळेल. तर आता मी निघतोय परत पनवेल जायला. तर हाच होता माझा छोटासा व्लॉग, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की कशी प्रोसेस असते. तर जर तुम्हाला हा व्लॉग माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शक्यतो शेअर करा जेवढ्यांना होत असेल तेवढं. भेटूया तुम्हाला अशाच एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसायला विसरू नका. बाय बाय.